जा दादाला पकड. बॉल पकड बॉल पकड बॉल पकड बॉल पकड बॉल पकड. अरे दे की त्याच्याकडे सोन्या. अरे त्याच्याकडे द्यायचं असते. तो खेळतोय बघ बॉल पकडायला येते तुझ्याकडे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आज सकाळचा स्वयंपाक झाला होता आणि अजून माझी अंघोळ झाली नव्हती. स्वामीची आणि माझी अंघोळ करायची बाकी होती. आणि परचे डाडू कामाला वगैरे गेले आणि लगेच स्वयंपाक केलं होतं. ती भांडी वगैरे थोडीफार आवरून ठेवली आणि किचन ओटा पण आवरायचं होता, पण काय आवरला नव्हता. फ्रीजमध्ये बरेच दिवस झाले होते दही शिल्लक तसंच राहिलं होतं. मग बरेच दिवस दही झालं तर ते काय चव वगैरे खूप चांगलं लागत नाही, खूप वेगळी लागते. त्यामुळे टाकून द्यायचं कसं म्हणून म्हटलं थोडं केसांमध्ये वगैरे घालायचं. त्यामुळे आज सकाळी आंघोळ केली नव्हती आणि मी आंघोळ केली नव्हती आणि मी आंघोळीला जाताना स्वामी माझ्या मागोमाग येतो आंघोळीला वगैरे बाथरूममध्ये. त्यामुळे स्वामीला पण काय आंघोळ घातली नव्हती, कारण परचे डाडू सकाळीच त्यांना वेळ वगैरे असेल ना तर परचे डाडूचं आंघोळ घालतात त्याला. पण आज मीच घालू नको बोलली होती, कारण पुन्हा वगैरे बाथरूममध्ये येतो. त्याच्यानंतर ते दही शिल्लक राहिलं होतं ना ते सर्व काढून वगैरे घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडं कोरफड वगैरे घातली. कोरफड ना खूपच थोडी घातली होती, कारण माझं खूप मोठं झाड आहे आणि खूप मोठ्या मोठ्या झाड अशा पाती झाल्या आहेत त्याच्यात. आम्ही बरेच दिवस म्हटलं होतं काढायचं पण काढायचं राहूनच गेले होते. आणि त्या मोठ्या पाती झाल्यामुळे ना इथे गॅलरीमध्ये येता जाताना वगैरे लागतात. ते आम्ही ते टेरेसवरच नेऊन झाड ठेवलं आणि पप्पांना सांगितलं होतं, पप्पा सकाळचं तो थोडं टेरेसवरती चालायला जातात तेव्हा घेऊन या म्हणून. तर पप्पांनी कोरफडचं झाड आणायला सांगितलं. तर पप्पांनी ब्रह्मकमळचे मोठं पाणी काढून घेऊन आले आणि मला सकाळी ते आल्या माझं पूर्ण असं हे झालं, कारण एवढं झाड वाढायला ते पान वाढायला बरेच दिवस मी वर्ष वाट बघत होते आणि तेच पप्पांनी काढून आणलं होतं. खूप वाईट वाटलं मला, ते पान तोडून आणलं होतं ते. त्याच्यानंतर मग परचे डाडूंना सांगितलं होतं घेऊन या म्हणून. तर परचे पप्पा आणि नंतर छोटं एकदम पाणी घेऊन आलेत आणि मी आंघोळ केल्याशिवाय बाहेर जात नाही, त्यामुळे मी काही गेली नाही. त्यामुळे खूप कमी कोरफड घातली आणि छान असं ते केसांना वगैरे लावून घेतलं. असं काही मी असले उपद्या वगैरे काही करत राहत नाही, कारण मला असा वेळ पण भेटत नाही. पण आज मग ठरवलं होतं स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा. त्यामुळे पहिलं सरळ ते लावलं आणि केसांना लावून घेतलं. आणि केसांना जेव्हा ना ही टोपी अशी पिशवी घातली होती खाली की जेव्हा जसं पातळ होत होतं ना तसं सरळ चेहऱ्यावर ते येत होतं पाणी. त्यामुळे ना पहिलं केसांना पिशवी घातली आणि जेव्हा केसांना ही पिशवी घातली ना तेव्हा मला नर्स असल्यासारखं फिलिंग झालं होतं. आता केसामध्ये टोपी वगैरे घातल्यामुळे नर्स होत नाही, पण असं मला असं वाटलं अरे नर्स वगैरे असं घालतात. तेव्हा त्यांना बघितल्यावर खूप छान वाटतं, तसं मला आज वाटत होतं. त्यानंतर मग सर्व ते लावून घेतल्यानंतर मग माझी कामावरायला घेतली. आणि स्वामीला असं सर्व ना मी जेव्हा काय काम करेन ना तेव्हा त्याला असं सर्व बघत राहावं लागतं काय करते ते मी. पण माझा इथे हात माझा एका साईडला त्याला घेऊन हात दुखत असतोय, पण त्याला खाली ठेवलं का मग रडायला लागतो, म्हणून त्याला घेऊनच इथे मी कामावर होती. आणि लगेच पहिल्यांदा किचन ओटा साफ करायला घेतला, कारण किचन ओटा खूप घाण होता आणि तसंच मी ठेवलं आणि केसांना ते लावायला घेतलं होतं. कारण केसांना जर अगोदर कामं करून ठेवली असते ना तर मग ते वेळ काय जात नाही. असं केसांना वगैरे काय लावल्यावर मेहंदी वगैरे लावायची असेल ना तर वेळ काय लगेच जात नाही. त्यामुळे म्हटलं केसांना लावलं तर थोडा वेळ पण कामांमध्ये लगेच वेळ निघून जाईल. त्यामुळे पहिलं कामं मागे ठेवली मी आणि केसांना लावून घेतलं होतं. किचन ओटा वगैरे साफ करून घेतला पहिला. किचन ओटा साफ करून झाला तसं लगेच रात्रीची जी भांडी होती ना जाळीमध्ये ते लावून घेतली. जाळीतली भांडी लावायची, कपड्यांच्या घड्या करायच्या, ही मला कामं अजिबात आवडत नाही. खूप कंटाळा येतो मला. भांडी घासायचा एवढा कंटाळा येत नाही तेवढा मला भांडी लावायचा कंटाळा येतो. आणि कपडे धुवायचा कंटाळा येत नाही तेवढा कपडे घडी वगैरे करून ठेवायचा कंटाळा येतो. पण काही पर्याय नसतो, आपल्याला ती कामं करावीच लागतात. त्यानंतर भांडी वगैरे लावून घेतली आणि बाकी फरशी वगैरे मला पुसायची होती आणि मला कपडे पण बाकी धुवायचे होते, भांडी घासायची होती. मला स्वामीला झोपवायचं होतं, पण स्वामी काय झोपत नव्हता, कारण केस वगैरे धुवायची होती ना. त्यामुळे मला स्वामीला पहिलं झोपवायचं होतं, कारण बराच वेळ केस वगैरे धुवायला लागणार होते आणि तेवढा वेळ स्वामी बाथरूममध्ये राहिला ना तर पाण्यामध्ये जास्त खेळत वगैरे राहतो. आणि फरचे डाडून त्याला सवय लावली आहे आंघोळीला नेलं का पहिले टप्पामध्ये बसवायची. आणि गेला ना आम्ही कपडे वगैरे धुत असताना तो थंड पाण्याच्या टप्पामध्येच बसायला जातो. त्यामुळे त्याला मी पहिलं भांडी आणि कपडे करेपर्यंत तरी झोपवायचं होतं, पण स्वामी काय झोपत नव्हता. त्याला खूप प्रयत्न केला झोपवायचा. हात कोण लावतंय
कोण लावतंय ते? काय? हा? अगं अगं बघ झाले, अगं बघ झाले, अगं 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 अगं. त्यानंतर काही मी जास्त व्हिडिओ केलाच नाही, कारण स्वामी झोपवलं आणि लगेच पटपट जेवढी कामं आवडतात तेवढी आवरून घेतली आणि संध्याकाळी डायरेक्ट व्हिडिओ केला. आणि आज संध्याकाळी आमच्या समोरच बाग आहे, छान असं बसण्यासाठी वगैरे आहे आणि लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे छान आहे. त्यामुळे तिथे स्वामीला घेऊन गेली होती, कारण दिवस रात्र घरातच असतो तो, पण खूप कंटाळा येतो आणि टेरेसवर घेऊन जायचं म्हटलं तर खूप धूळ वगैरे लागते आणि कपडे वगैरे खूप घाण करते आणि मग ते येऊन परत त्याला आंघोळ वगैरे घालायचं डबल कामं होतात. त्यामुळे आज बाजूच्या ताई आणि मी अचानकच असं आमचं दोघांचं ठरलं आणि आम्ही गेलो होतो इथं बागेमध्ये. छान स्वामी आणि तो बाजूचा मुलगा शिवराज आहे ना, ते छान वगैरे खेळली. त्याच्यानंतर मग घरी जाण्यासाठी निघलो आणि इथं बाजूलाच आमचं गणपती मंदिर आहे, तिथे गेलो. छान दर्शन वगैरे घेतलं. तिथे काय बसायला वेळ भेटला नाही, कारण त्या ताईंना त्यांचं दुसऱ्या मुलाला घेऊन जे कराट्याला घातलं आहे त्याला आणायला जायचं होतं. त्यामुळे काय बसलो वगैरे नाही, लगेचच मग मी घरी आले आणि त्या मग त्याला आणायला गेल्या. चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.